अवैध मोठ्या राजकीय टॉपने शरद पवारांनी मोठ्या कष्टानं पक्षाची स्थापना केली। त्या हयात असताना पवारांच्या पक्षाचे बाप पार्थ पवार तटकरे कसे होऊ शकतात? संजय राऊतांचा सवाल। महाविकास आघाडी नव्हे महाविनाश आघाडी एकामेकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत। राऊत आज शरद पवारांवर नंतर तर उद्या ठाकरेंवरही आरोप करतील। भाजपच्या नवनाथ बनी यांचा टोला। नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता। प्रभागनिहाय 5 कोटींचं विशेष निधीचं आमिष दिल्याची चर्चा। तर शिंदेच्या शिवसेनेतच रस्सीखेच, शिंदेंसोबत कुठलीही बैठक झाली नाही। ठाकरेंचे नगरसेवक केशव पोरजेंचं स्पष्टीकरण। नाशिकच नाही तर महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेतील नगरसेवक शिंदेंसोबत येण्यास इच्छुक। लवकरच त्यांची प्रचिती येणार। मंत्री उदय सामंतांचा दावा। आमचे कोणतेही खासदार नाराज नाहीत। शिंदे आणि पवारांची भेट सहज झाली। राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल। खासदार सुप्रिया सुळेंचं भाष्य। दूध घेण्यासाठी बीडच्या आमदाराची बायको दम देते अशी तुकाराम मुंडेंकडे तक्रार। मुख्यमंत्र्यांनी याबद्दल चौकशी करावी जयंत पाटलांची मागणी। तर माझ्या बायकोनं दूध कंपनीला फोन केला अशी बातमी लावली। आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। दूध भेसळी विरोधात लढतोय असं देखील सांगितलं। मुंबई पालिका सभागृहाबाहेर ठाकरेंच्या नगरसेवकांकडून घोषणाबाजी। ठाकरेंच्या नगरसेवकांकडून सभागृहाबाहेर जय श्रीरामाच्या घोषणा। घोषणाबाजीवेळी राजूल पाटील अलिप्त उभ्या। पालिका आयुक्त सभागृहामध्ये येत नसल्यानं विरोधी नगरसेवक आक्रमक। बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द। एनसीपी अजित पवार गटाला मुंबईत धक्का। 170 प्रभागाच्या त्या नगरसेविका बुशरा नदीम मलिक या नवाब मलिक यांची या पुतण्या आहेत। आतापर्यंत 4 नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द झालं। मुंबई पालिकेमध्ये भाजपचा आणखी एक नगरसेवक वाढणार। प्रभाग क्रमांक 138 मधील MIMचे नगरसेवक रोशन शेख यांचं सदस्यत्व रद्द झालंय। दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपचे उमेदवार आता नगरसेवक होणार। मुंबई महापालिकेतील भाजपची ताकद आणखीन वाढणार।